पाकिस्तान युद्धाने सर्व जगाचं लक्ष वेधलंय, पण हे युद्ध करणं दोन्ही देशांसाठी हिताचं ठरणार नाही। याचाच परिणाम भारताच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रावरही दिसतोय। यंदाचा IPL हंगाम भारत पाकिस्तान तणावामुळे तात्पुरता स्थगित झाला, पण ही स्थगिती का झाली, यामागची भूमिका काय आणि याचा उर्वरित सामन्यांवर आणि प्लेऑफच्या शर्यतीवर काय परिणाम होणार आहे हे आज आपण बघणार आहोत। नमस्कार, मी श्रुती आणि तुम्ही पाहत आहात डिजिटल रन्स। IPL 2025 चा हंगाम आता निर्णायक टप्प्यावर आलेला दिसतोय। एकूण 74 सामन्यांपैकी 58 सामने पूर्ण झाले असून आता फक्त 12 सामने बाकी आहेत। परवाच्या झालेल्या सामन्यात पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हा सामना धर्मशाला येथे 10 षटकांनंतर सुरक्षिततेच्या कारणामुळे रद्द झाला। यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला, परंतु यामुळे प्लेऑफची गणितं अजूनच गुंतागुंतीची झाली आणि त्याच रात्री भारत पाकिस्तान सीमेवर तणाव वाढला आणि BCCI ने 9 मे रोजी IPL एका आठवड्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला। हा निर्णय खेळाडू, चाहते आणि प्रायोजक यांच्या सुरक्षेसाठी घेण्यात आला। याचे कारण म्हणजे भारत पाकिस्तान तणाव हा 22 एप्रिलच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानं सुरू झाला, ज्यात 26 जणांचा मृत्यू झाला। त्यानंतर 8 मे रोजी पाकिस्तानने जम्मू, पंजाब आणि राजस्थानमध्ये ड्रोन आणि मिसाइल्स हल्ले केले, जे भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने यशस्वीपणे रोखले। धर्मशालेतील सामना याच वेळी रद्द झाला, कारण जवळच्या जम्मू आणि पठाणकोटमध्ये हवाई हल्ल्यांचे सायरन वाजले। BCCI ने देशाच्या संवेदना आणि खेळाडूंची सुरक्षा लक्षात घेऊन IPL स्थगित केली। BCCI चे सचिव देवजीत सायकिया म्हणाले की राष्ट्राची सुरक्षा आणि एकता ही आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे। आम्ही आमच्या सशस्त्र दलांच्या शौर्याला सलाम करतो। सर्व फ्रँचायझी आणि प्रायोजकांनीही या निर्णयाला पाठिंबा दिला। BCCI ने IPL एका आठवड्यासाठी स्थगित केली, पण पुढील निर्णय हा सरकार आणि सुरक्षा यंत्रणांशी चर्चेनंतर घेतला जाईल। काही तज्ञांचं म्हणणं आहे की उर्वरित सामने हे UAE किंवा दक्षिण आफ्रिका येथे खेळवले जाऊ शकतात। सध्या गुणतक्त्यात टॉप 4 मध्ये मुंबई इंडियन्स 14 गुणांसह, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 16 गुणांसह, पंजाब किंग्स 16 गुणांसह आणि गुजरात टायटन्स 16 गुणांसह आहे, तर त्या खालोखाल दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स आहेत। चेन्नई सुपर किंग्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांची प्लेऑफची शक्यता ही जवळपास संपलेली आहे, पण त्यांचे उर्वरित सामने हे इतर संघांच्या गणितांवर नक्कीच परिणाम करू शकतात। गुजरात टायटन्स 16 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे। त्यांचे पुढील सामने दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध आहेत। त्यांच्यासाठी दिल्ली विरुद्धचा सामना हा विशेष महत्त्वाचा आहे, कारण दिल्लीला ते प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी विजय हवा आहे। दुसऱ्या स्थानी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 16 गुणांसह आहेत। त्यांना फक्त एक विजय प्लेऑफसाठी आहे, पण त्यांचा रन रेट देखील चांगला आहे। त्यांचे उर्वरित सामने हे लखनौ सुपर जायंट्स, सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध आहेत। लखनौ आणि कोलकाता हे दोन्ही संघ प्लेऑफच्या शर्यतीत असल्याने हे सामने नक्कीच चुरशीचे होणार आहेत। RCBची फलंदाजी आणि गोलंदाजी यांचा समतोल सध्या उत्कृष्ट आहे, परंतु त्यांना कोणतीही चूक करून चालणार नाही। पंजाब किंग्स हे 15व्या गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे। दिल्ली विरुद्धचा सामना रद्द झाल्यानं त्यांना 1 गुण मिळाला, ज्यामुळे त्यांची स्थिती ही आणखीच मजबूत झाली। आता त्यांना फक्त एक विजय हवाय। त्यांचा पुढील सामना हा मुंबई इंडियन्स विरुद्ध होणार आहे, परंतु मुंबई इंडियन्स विरुद्धचा सामना हा त्यांच्यासाठी कठीण असेल। पंजाबच्या युवा खेळाडूंनी या हंगामात चमकदार कामगिरी केलेली आहे, तसंच त्यांचा कर्णधार देखील जबरदस्त फॉर्म मध्ये असलेला दिसून येतोय। IPL 2025 ची फायनल ही 25 मेला कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर होणार होती, पण भारत पाकिस्तान तणावामुळे टूर्नामेंट तात्पुरती स्थगित करण्यात आली। तरीही जर सामने पुन्हा सुरू झाले तर ही शर्यत आणखीनच रोमांचक होईल। प्रत्येक सामना हा आता अंतिम सामन्यासारखा असणार। टॉप 4 मध्ये कोणते संघ पोहोचतील आणि या वर्षीची ट्रॉफी कोण नेणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल। तुम्हाला काय वाटतं, तुमचा फेवरेट संघ कोणता आणि या वर्षातला कोणता खेळाडू तुम्हाला सर्वात जास्त आवडला हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा। आणि हो, अशाच नव्या अपडेटसाठी आमचं चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।